नमस्कार, मी मनीष पाटील क्रिकेट समालोचक सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय एका नव्या आणि ताज्या पॉडकास्ट सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे ए स्पोर्ट्स अँड इव्हेंट प्रस्तुत टेनिस क्रिकेटची दुनियादारी. आज आपण आमोदित करणार आहोत ज्यांचं क्रिकेट मागच्या 34 वर्षांपासून आपण पाहत आलेलो आहोत, ज्याला लिटल मास्टर ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून ओळखलं जाते असे मंदार गरुडे सर. मंदार सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. मंदार सर, कसं वाटतं या पॉडकास्टमध्ये येऊन? अ, बरं वाटतंय आणि मी एके स्पोर्ट्सला शुभेच्छा देऊ इच्छितो, की त्यांनी जे चॅनल चालू केलंय त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. मागे जाण्यापूर्वी आपण आता वर्तमानात तुम्ही काय करताय त्यावर येणार आहोत. तर असं चाललंय दैनंदिन जीवन, क्रिकेट चालू आहे? क्रिकेट चालू आहे, फिटनेस चालू आहे, जॉब चालू आहे, सर्व व्यवस्थित चालू आहे. क्रिकेट खेळत असताना जॉब सुद्धा करणं, तर ती ॲडजस्टमेंट आता देखील तुम्ही करताय क्रिकेटसाठी. याबद्दल काय सांगाल? पॅशन असेल क्रिकेटचं, कुठल्याही गोष्टीचं पॅशन असेल, तर तुम्ही कुठल्याही प्रसंगातून तुम्ही ते पूर्ण करू शकता. आता मी सकाळी 7 वाजता घर सोडतो, 8-9 वाजता घरी येतो. मला ऑफिसमध्ये थोडासा वेळ मिळतो फिटनेस करायला, मी तिकडे फिटनेस करतो. घरी आल्यानंतर मी 9 ते 10 टर्फवरती प्रॅक्टिस करायला जातो आणि 9:30 10-11 वाजता येऊन थोडंसं खाऊन झोपून परत माझं हे रुटीन चालू असतं. क्या बात! आता आपण तुमच्या फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. तर खऱ्या अर्थानं क्रिकेटची सुरुवात कशी झाली? टेनिस बॉल क्रिकेटने झाली की लेदर बॉल क्रिकेटने झाली? सांगायला गेलं तर प्रत्येक क्रिकेटरची किंवा प्रत्येक मुलाची सुरुवात ही टेनिस बॉलनीच होते. टेनिस बॉल किंवा बॉक्स क्रिकेट खेळून. तशीच माझी सुरुवात जी आहे ती अंडर बॉक्स क्रिकेटने सुरू झाली. तर पहिला संघ तुमचा कोणता होता, ज्या संघात तुम्ही खेळलात आणि ते मैदान कोणतं होतं, ज्या मैदानात तुमचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला? हां, पहिला संघ माझा होता श्री गणेश कृपा मित्र मंडळ, जो आमच्या कॉलनीतला संघ आहे. तिथेच आम्ही आमच्या 2 बिल्डिंगच्या मध्ये खेळायचो. नंतर एंटर कॉलनी टुर्नामेंट व्हायची. त्या कॉलनीमध्ये एक मोठी टीम होती, बंड्या बॉईज. हं. त्यांच्या अगेन्स्ट आमच्या मॅचेस व्हायच्या. त्यांच्या संघ सहकाऱ्यांनी माझा गेम पाहिला, म्हटलं माझा खेळ पाहिला आणि त्यांनी मग भरत वाघेला, जे माझे गुरु आहेत, त्यांना सांगितलं की असा-असा हा प्लेयर आहे, त्याला आपल्या संघामध्ये संधी देऊया आपण. आणि अशा प्रकारे मग माझं क्रिकेटची सुरुवात जी होती, प्रोफेशनल क्रिकेट खेळण्याची, तशी सुरुवात झाली. आजकालचे क्रिकेटर्स आहेत ज्यांना मोठ्या संघातूनच खेळून पुढे जायचं आहे. पण जसं तुम्ही म्हणता, की आपण परफॉर्म केलं तर तुम्हाला पिक करणारे सुद्धा सर्व मंडळी आहेतच. येस, येस, डेफिनेटली आहेत. तुम्ही जर परफॉर्मन्स चांगला करत गेलात, संघाला एका चांगल्या उंचीवर घेऊन गेलात, तर तुम्हाला आणि आता तर सोशल मीडिया तर खूप ॲक्टिव्ह आहे. त्याच्यातून तुम्हाला 100% तुम्हाला नवीन-नवीन टीम्स तुम्हाला बोलवणारच. बंड्या बॉईजचा तुम्ही उल्लेख केला. एक नावाजलेला संघ आहे आणि ती मैत्री अजूनही बंड्या बॉईज जपते. प्रत्येक वर्षी गेट टुगेदर बंड्या बॉईजच्या वतीनं आयोजित केलं जातं. तर बंड्या बॉईज या संघातून खेळताना अशी स्पर्धा ज्यामध्ये फक्त मंदार गरुडेच चमकले, अशी कोणती स्पर्धा आहे? अशी बघायला गेलं तर एक आर-के ट्रॉफी तर मी सॅनेलमधून खेळलेलो. हं. पण त्याच्या अगोदर आमच्या कॉलनीमध्ये एक टुर्नामेंट झालेली. त्या टुर्नामेंटमध्ये थ्रू आउट द इनिंग म्हणजे टुर्नामेंट मी नॉट आउट राहिलेलो आणि शेवटच्या बॉलवरती 4 रन्स हवे असताना मी 4 रन्स मारलेले. म्हणजे ती टुर्नामेंट माझ्या लक्षात आहे. थ्रू आउट टुर्नामेंट मी पूर्ण त्या डॉमिनेट केली टुर्नामेंट. सगळ्या कॉलनीवाल्यांनी मला एकदम उचलून घेतलेलं त्या टुर्नामेंटमध्ये. त्या काळामध्ये अगेन्स्ट राहुल होती फायनलला. एक्झॅक्टली राहुल 11 हा नावाजलेला संघ जेव्हा तुमच्या समोर खेळतो आणि त्या संघासमोर जेव्हा तुमचा वैयक्तिक खेळ चांगला होतो, तर तो एक हायलाइटिंग पार्ट आहे. कारण त्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हतं आणि त्याची दखल तर टेनिस बॉल क्रिकेटची वृत्तपत्रात सुद्धा घेतली नाही जायची. नाही. तर मग मौखिकच कुठेतरी जाहिरात व्हायची. हां, येस. माउथ टू माउथ पब्लिसिटीच असायची त्यावेळी आणि त्यावेळी म्हणजे संघ इतके दादा संघ होते ना, त्यांचा खेळ बघण्यासाठी मुंबईभरातून पब्लिक यायची. म्हणजे ग्राउंडवर तुला जवळ-जवळ एक 5,000 ते 10,000 लोकं तुला ती मॅच बघण्यासाठी यायचे थ्रू आउट. म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ते असायचे. मंदार गरुडे सरांना मी विचारलं, की तुमचा वैयक्तिक प्रतिस्पर्धी, कट्टर प्रतिस्पर्धी किंवा तुमचा वैयक्तिक प्रतिस्पर्धी संघ, तर कसं अॅनलाईज करा आणि कसं तुम्ही व्यक्त व्हाल? प्रतिस्पर्धी म्हटलं तर मला सुनील इंदुलकर जे बॉलर होते, ते मला थोडेसे कठीण जायचे. त्यांना खेळण्यासाठी आणि ते सुंदर सुंदर बॉलिंग करायचे.
आणि प्रतिस्पर्धी संघ म्हटलं तर राहुल आणि प्रेसी. त्यांच्याबरोबर खूप रायव्हलरी व्हायची. मग ती रायव्हलरी नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल. कशी कुठली स्पर्धा ज्या ठिकाणी प्रेस 11 विरुद्ध खेळताना किंवा राहुल 11 विरुद्ध खेळताना ती ठसन प्रेक्षकांना पाहायला मिळाली. ती स्पर्धा अधोरेखित राहिली. मालवणीला होती एक टुर्नामेंट, सेमीफायनलची मॅच होती राहुल अगेन्स्ट आणि चांगली चालली. 2 बॉल काहीतरी 9 रन्स हवे होते आम्हाला. हं. 8 रन्स हवे होते. 2 बॉल 8 रन्स हवे होते. 9 रन्स हवे, सॉरी 9 रन्स हवे होते. त्या बॉलला मी 6 मारला आणि तो झाडाला लागून आत आला. आत आला. चंद्रकांत शिंदे सर होते. धावत गेले, बॉल घेतला आणि आले माझ्याकडे, दाखवला, बघ हा बॉल नाही गेलाय 6. 2 रन्स काढले मी आणि व्हेरी नेक्स्ट बॉल मी परत त्या झाडाच्या मागून 6 मारला. पण एवढी स्पोर्टिंग स्पिरिट होती की मॅच संपल्यानंतर ते स्वतः आले माझ्याकडे. मला त्यांनी शाबासकी दिली, वेल प्लेड म्हणाले. जे काय ठसन होती असायची ती ग्राउंडवर असायची. परत असाच एक किस्सा, पांदूला माझी मॅच होती सेमीफायनल वनड्या बॉयजची. हं. ती खेळून आणि मी आलो घोडबंदरला. इकडे मॅच होती सॅनिलची. मॅच आम्ही हरलो. मला मॅच मिळाली नाही ती. मॅचलेस बरोबर हरलो. रोमेश शर्मा आला ग्राउंडवरती. मी निघालेलो घरी. रोमेश शर्मा आला. रोमेश शर्मा म्हणतो की चल आमच्या टीममधून खेळ. मी म्हणलं मी नाही खेळत. मी शक्यतो नाही खेळायचं दुसऱ्या टीममधून. रोमेश शर्मा आतमध्ये गेला त्याची मॅच खेळायला परत. तर प्रवीण तांबे आला. प्रवीण तांबेने हात पकडला. कारण प्रवीण तांबे आणि मी एकाच कंपनीतून खेळायचो. आमची बॉन्डिंग चांगली होती खूप. त्याला नाही बोलू शकत नव्हतो आणि खेचत मला घेऊन गेलो. मॅच चालू झाली. आम्हाला काहीतरी 64-68चं टार्गेट आलेलं. मी आणि शंतू सर बॅटिंगला गेलो. पहिला बॉल स्ट्रोक केला, 2 रनसाठी धावलो. शंतू सर तिथे रनआउट झाले. दुसरा बॉल फेस केला, मांजरेकर सर आले. ते सुद्धा रनआउट झाले. रोमेश शर्मा तिकडून सारखा बोलत होता, ह्याला इकडेच ग्राउंडवर ठेवा, हा सगळ्यांना रनआउट करणार. म्हणजे माझ्या डोक्यात काय चाललं मला कळत नव्हतं. एकतर रोमेश होता, मागून अजित होता, ते सारखे अविनाश जाधव होता, सारखे म्हटलं टीजिंग करत होते पूर्ण. त्याच्यामध्ये नंतर सुद्धा प्रवीण आला. तो खेळता चांगली बॅटिंग करतोयस आणि दोघांनी आम्ही मग तो नो लॉस चेस केला 68. तशीच एक स्पर्धा अजून मला आठवते, घोडदेवला सॅनिलमधून मी खेळत होतो. नाईट टुर्नामेंट होती. सेमीफायनलची मॅच होती अगेन्स्ट प्रेसी आणि त्यावेळी त्यांचा बॉलिंग अटॅक खूप सुंदर होता. सतीश शेट्टी होता, रोमेश शर्मा, अजित टाकायचा बॉलिंग. आणि मला वाटतं मी ओपनला गेलेलो. त्या मॅचमध्ये पहिले 5 बॉल मला काय चाललंय कळत नव्हते आणि रात्रीची वेळ होती. ड्यू पडलेला, चांगली ग्रीप मिळत होती बॉलला आणि बाउन्स मिळत होता. सतीश मला इतका म्हणजे कधी जेव्हा टफ वाटलं नाही त्यावेळी त्या टुर्नामेंटला खूप टफ वाटला मला सतीश शेट्टी. आणि तो बॉल इतका कट व्हायचा त्याचा आणि तिथून अजित ओरडतोय, नरेश सावंत ओरडतोय आणि अविनाश जाधव होता. तिथं म्हणत होते की मंदार मॅच चालू हुआ, किधर है तू? अभी तक सोया है क्या? अशा पद्धतीने कमेंट्स करत होते. कळतच नव्हतं. मी आऊट झालो लवकर, पण दीपक शहाने 1 बॉल 1 रन्स पाहिजे असताना ती मॅच जिंकून दिली आम्हाला. म्हणजे रायव्हलरी खूप असायच्या. पण नंतर त्या मॅच पुरत्याच. मॅच नंतर सगळं एकदम नॉर्मल असायचं. म्हणजे रायव्हलरी फक्त ती मैदानापुरतीच होती. पण वाड्याला सुद्धा तुम्ही जाऊन खूप चांगला खेळ दिला होता. तर वाड्याच्या त्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या अनुभवाबद्दल काय सांगा? वाड्याला एक मी मॅच आठवते मला, जिथे ठाण्याची टीम होती. त्यातून होंडो पण आलेला, जो कुडूस गावचा आहे. त्याचा बॅट्समन खूप खूप म्हणजे खूप मी आजपर्यंत त्याचा म्हणजे कुठल्या प्लेअरचा पाहिला नाही, त्याचा तेवढा बॅट्समॅन आहे. अजूनही तो खेळते. तर त्याच पद्धतीने खेळतो. त्यांनी आम्हाला काहीतरी म्हणजे त्यांच्या टीमने आम्हाला 110-120 रन्स केलेले 6 ओव्हरमध्ये आणि ते 110 रन्स आम्ही नो लॉस चेस केलेले. मी आणि राजेश कोळी, ज्याला आपण राजू काटा म्हणून ओळखतो. नो लॉस चेस केले आम्ही. ती एक आठवण आहे वाड्याची ती. पूर्ण कारकिर्दीचा विचार केला मंदार सर, तर कुठल्या कुठल्या संघात तुम्ही खेळलात? मी आतापर्यंत 3 संघात खेळलो. एक बंड्या बॉईज माझा संघ, जो माझ्या कॉलनीचा टीम आहे, कॉलनीचा संघ आहे. नंतर सॅनियल, जे सिव्हिल अंकल आहेत आमचे, त्यांच्या मुलाच्या नावाने आम्ही खेळायचो, सॅनियल 11 म्हणून. प्लेयर एकच, पण संघ मला वेगळे होते. आणि त्यानंतर आम्ही खेळायला लागलो श्री संजय पोतनीस, जे आमचे भाई म्हणून आम्ही त्यांना संबोधतो, त्यांच्या टीममधून राजेंद्र 11. या 3 संघातून मी खेळलेलो आहे. एक छोटीशी रॅपिड फायर घेऊया तुमच्या कारकिर्दीवर आधारित रॅपिड फायर घेऊया. तुमचं नाव? मंदार लक्ष्मण गरुडे, तुमचं गाव? खोपोली.
तुम्ही खेळलेली पहिली व्यावसायिक स्पर्धा? व्यावसायिक स्पर्धा राज कपूर ट्रॉफी. राज कपूर. आतापर्यंत किती मालिकावीर तुम्ही जिंकलात अंदाजे? अंदाजे 70-80 च्या आसपास असं. आतापर्यंत बेस्ट बॉलर पुरस्कार किती जिंकलात? बेस्ट बॉलर मी टेनिसला बॉलिंग नाही करत, पण लेदर क्रिकेटमध्ये मी बॉलिंग करतो आणि तिकडे मला 3 वेळा मी टाइम्स टुर्नामेंटमध्ये ॲज अ बेस्ट बॉलर म्हणून मला मिळालेलं आहे. तिकडे ॲज अ बॅट्समन म्हणून सुद्धा मला टाइम्स क्रिकेट जी टुर्नामेंट होते कॉर्पोरेट लेव्हलला तिकडे मिळालेलं आहे मला. बेस्ट बॅटर? बेस्ट बॅटर होतो. ते पण मी सांगू शकतो. खूप वेळा मिळालं. एक 70-80 वेळात मी पकडू शकता. म्हणजेच घर ट्रॉफीजने खचाखच भरलेलं आहे. मधलं. आवडीची स्पर्धा आवडीची स्पर्धा माझी आहे सुप्रीमो ट्रॉफी आहे. आणि आवडीचं मैदान? आवडीचं मैदान माझं MHB कॉलनीचं मैदान. काही स्पर्धांची यादी तुम्ही आम्हाला दिलेली आहे आणि ती स्पर्धा खेळाडूंनी का खेळायला हवी आणि प्रेक्षकांनी का पाहायला हवी तुमच्या काळातली, त्या स्पर्धेची मी नावं घेतो, तुम्ही त्याबद्दल विवरण द्यायचं आहे. सुप्रीमो चषक. सुप्रीमो चषक आयोजन, नियोजन, शिस्तबद्ध, डिसिप्लिन टुर्नामेंट असते. ते टुर्नामेंट जर तुम्ही खेळलात, तुमचं नाव पूर्ण इंडियामध्ये बोलून रतनबुवा पाटील स्मृती चषक. कॉपी पेस्ट. वलसाड. वलसाडची टुर्नामेंट सुंदर असते कारण तिकडचं ग्राउंड चांगलं असतं. 8 ते 10 ओव्हरची टुर्नामेंट असते ती वलसाड स्टेडियमची आणि तिकडचे तुम्हाला वलसाडच्या प्लेयरला पण तुम्हाला सगळे लेदर क्रिकेटवाले असतात. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी तुम्हाला एन्जॉय करू शकता तुम्ही ते टुर्नामेंट. आर.के. ट्रॉफी. राज कपूर ट्रॉफी खूप खूप म्हणजे ती इतकी फेमस टुर्नामेंट ज्यावेळी सोशल मीडिया नव्हता त्यावेळी कमीत कमी 20,000 ते 30,000 लोक त्या ग्राउंडवर असायची. इतकं त्या टुर्नामेंटचं म्हणजे नाव होतं. आणि त्या स्पर्धेत तुम्ही बेस्ट बॅटरचा पुरस्कार जिंकला होता. पहिल्यांदा खेळलो मी आणि त्या टुर्नामेंटला मला पहिल्यांदा बेस्ट बॅटरचं टुर्नामेंट मिळालं मला. प्रेक्षकांना ते वर्ष सांगा आणि तुम्हाला मिळालेली रक्कम सांगा. 1995 साली मला बेस्ट बॅट्समन ₹25,000 मला मिळालेले आहे. म्हणजे विचार करा, आजपासून 30 वर्ष अगोदर जर वैयक्तिक पुरस्कार 30,000 मिळतोय, तर मग ती स्पर्धा कुठल्या लेव्हलची असायला हवी होती आणि ती खंत वाटते का ती स्पर्धा मला मिळालेले आणि वरती मला बोलावून जवळजवळ ते 25,000 मला वेगळी कॅश दिलेली. हरीश पांड्या सरांनी मला त्यांचं मानधन दिलेलं स्वतःहून. खूप चांगला उल्लेख आपण केला. हरीश पांड्या सरांकडे मी नक्कीच येणार आहे. पण आता काही स्पर्धांची नावं अजून बाकी आहेत. लिबर्टी गार्डनची स्पर्धा. सुनील कोहलीची टुर्नामेंट ती सुद्धा सुंदर टुर्नामेंट होती. पण अशा टुर्नामेंट व्हायला पाहिजे. आणि शेवटची आपण एक टुर्नामेंट दिले पार्लेट यक रबरची स्पर्धा. पार्लेटची ती सुद्धा एक म्हणजे नामांकित स्पर्धा होती मुंबईची. सगळ्या म्हणजे मुंबईचे सगळे दिग्गज प्लेयर ती टुर्नामेंट खेळण्यासाठी आतुरतेने वाट बघायची पावसात. गुलाब जोशींची टुर्नामेंट असायची. हल्ली टेलिकास्ट सुरू झालेले आहे आणि काही स्पर्धा तुमच्या काळात टेलिकास्ट नाही व्हायच्या. तर आम्ही तुम्हाला एक संधी दिली की मंदार गरुडची एक स्पर्धा आम्ही टेलिकास्ट करणार आहोत. तर ती कुठली स्पर्धा आहे जी तुम्हाला स्वतःला पाहायला आवडेल? माहिंदर चर्चला एक टुर्नामेंट व्हायची. मोठी टुर्नामेंट असायची ती सुद्धा आणि तिकडे सुद्धा म्हणजे त्यांचं पण आयोजन चांगलं असायचं, नियोजन चांगलं असायचं, शिस्त असायची. म्हणजे तुम्ही वेळेवर यायलाच पाहिजे. नाही आलात तर तुमचा संघ बाद केला जायचा. ती स्पर्धा जर टेलिकास्ट करत आत्ता जर टेलिकास्ट करण्याची संधी मिळाली तर ती खेळण्याची मी खेळायला आवडेल मला टुर्नामेंट. लोकप्रियता ही शिखरावर होती काही खेळाडूंची, कारण टेलिकास्ट नव्हतं. तर असे 3 किंवा 5 खेळाडू मला ऐकायला आवडतील त्यांची नावं, की त्यांची लोकप्रियता भन्नाट होती. म्हणजे ते जेव्हा मैदानावर आले, प्रेक्षकांची गर्दी अगदी वाढून जायची. एक तर शंतनू गायचोर सर, उमेश मांजरेकर सर झाले, अजित पुतरण सर, चंद्रकांत शिंदे यांची लोकप्रिय, दीपक शहाम यांची लोकप्रियता खूप खूप होती. ते आले की खूप गर्दी व्हायची. मग जेव्हा तुम्ही त्यांच्या प्रतिस्पर्धी संघात असाल आणि त्यांना अक्षरशः लोकप्रियता मिळालेली आहे, प्रेक्षक त्यांच्या अवतीभोवती आहे, तर मग तो निगेटिव्ह अप्रोच तुमच्या डोक्यात यायचा खेळताना? नाही व्हायचं. कारण आमचे जे गुरु होते भरत वाघेला, त्यांनी आम्हाला शिकवलंच. अरेला कार्य कसं करायचं ते ग्राउंडवर तुम्हाला करायचं आहे ते त्यांनी शिकवलेलं मला. बरोबर. ग्राउंडवर कोणी मोठा नाहीये. तो पण त्या 22 यार्डवर खेळणार आहे, तुम्ही पण 22 यार्डवरच खेळणार आहात. बरोबर. त्या पद्धतीने तुम्ही खेळा असं आम्हाला शिकवलेलंच होतं त्यांनी. डबल बॉल क्रिकेट आपण आता पाहतोय, पण एम-आर-आय बॉल ही चर्चा प्रत्येक पॉडकास्टमध्ये होतच आहे. कारण एम-आर-आय बॉल आजच्या पिढीने तितका बघितला नाहीये.
आणि आजचं क्रिकेट हे बॅटर्स ओरिएंटेड आहे Yes. आणि जे तुमचं क्रिकेट होतं Ball oriented बॉलर्स आहे. ओरिएंटेड होतं. येस. तर ते डिफरन्सिएशन कसं व्यक्त कराल? डिफरन्शिएशन हे बॉलमुळेच झालेलं आहे आणि 3 गोष्टी मी सांगू इच्छितो, की बॉल प्लस काही रूल आले सर्कलचे आणि जे टेलिकास्ट आलं, आपलं लाईव्ह टेलिकास्ट. जेणेकरून प्लेयर्स काय करतोय, कुठला प्लेयर कसा खेळतोय, कुठे बॉलिंग स्ट्रॉंग झोन कुठे आहे, बॉलिंग कशी करतो हे समजायला लागलं. त्यामुळे मी म्हणेन, की एम-आर-आय, बॉल टेक्निक तर सेम आहे दोघांचं. म्हणजे ज्या पद्धतीने आधीचे क्रिकेटर खेळायचे तो बॉल होता, तो बॉल जायचा नाही. हं. प्लस फिल्डिंग रिस्ट्रिक्शन नव्हते त्या त्या बॉलला. हं. 4 फिल्डर समोर असायचे, बाकीचे 5 फिल्डर ग्राउंड मागे असायचे. हं. त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी सिंगल डबल काढावे लागायचे. आता काय झालं, आता सर्कल असतं येलो बॉलला. 2 प्लेयर बाहेर असतात. त्यामुळे रन जास्त होतात. तुमची तो बॉलला बाउन्स जास्त आहे. आणि तुम्हाला रन्स पाहिजेत तर प्रत्येक बॉलला 6 मारणं किंवा मोठा स्ट्रोक्स करणं हे आता गरजच आहे ही. मग जो एम-आर-आय बॉल बंद झाला आणि तो पुन्हा एकदा जर बॉल इंट्रोड्यूस झाला, तर आधुनिक क्रिकेट बदलेल का? बदल स्किलवर स्किल क्रिकेट येईल. त्याला टेक्निक चांगलं पाहिजे, स्किल चांगलं पाहिजे तरच तुम्ही तो बॉल खेळू शकता. तर अजून एक आपण सेगमेंट घेणार आहोत ते की तुमचे काही खेळाडू, त्यांचे गुण आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे मी काही तुम्हाला गुण सांगणार आहेत आणि त्यावर बरोबर ॲडजस्ट करणारा कुठला खेळाडू आहे, त्याची नावं तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचायची आहेत. सर्वात हुशार खेळाडू, सर्वात हुशार खेळाडू भरत वाघेल, प्रेझेन्स ऑफ माइंड, अजित पुत्रन, समयसूचक, टाईम पंक्च्युअल, जोसेफ मनाचे, हँडसम, नरेश चावला, मोटिवेशनल स्पीकर, रोमेश शर्मा, ज्याला खाणं जास्त पसंत आहे, फूडी, जावेद शेख, ट्रॅव्हलर, ज्याला फिरायला खूप जास्त आवडतं, असलम शेख, झोपायला जास्त आवडतं, स्लीपी, असलम शेख, डेडिकेटेड, डेडिकेटेड, जोनस, क्विक थिंकर, भरत लोहार, फ्रेंड इन नीड, नरेश चावला, एनी टाइम अवेलेबल, मुकेश गावड, कॉमेडी म्हणजे विनोदी, रणजित वैती, सर्वात जास्त गमती जमती करणारा. रणजित वैती. खूप चांगली माहिती आपण दिली आणि खरंच ही माहिती आपल्या सर्व जुन्या जाणत्या क्रिकेटपटूंना आवडेल. पुढे जाऊया. फिटनेस लेव्हल हा एक प्रमुख मुद्दा राहिलेला आहे. वयाच्या 16व्या वर्षी तुम्ही क्रिकेट चालू केलं, तर नेमका तो मोटिव्ह काय होता? इतका कमी वयामध्ये तुम्हाला संधी कशी मिळाली? संधी मी अगोदर पण सांगितलं, की कॉलनीमध्ये टुर्नामेंट्स व्हायच्या. त्या इंटर कॉलनीमधून मग मला संधी मिळाली माझ्या बंड्या बॉईजमध्ये. तिकडे मी बाहेर खेळायला लागलो. बोरिवली, बालाड, कांदिवली, दहिसरच्या भागात. तिथून मग भरत वाघेलांनी मला सॅन्युअल संघामध्ये घेऊन गेलं. तसा माझा प्रवास चालू झाला. सॅन्युअल संघातून मग मला अपॉर्च्युनिटी आर-के ट्रॉफीला मी जेव्हा बेस्ट बॅटर घेतलं, तेव्हा मला अपॉर्च्युनिटी भरत वाघेलांनी हितेश खांबे जे आहेत प्रेसी 11चे होते. त्यांना सांगितलं, की जॉबबद्दल मला त्यांनी अप्रोच केला, "घेऊ शकता का?" मी तिकडे मग गेलो. हितेशनी मला सपोर्ट केला. त्या तिकडे स्पेस ट्रॅव्हल्स म्हणून त्याची कंपनी होती. तिकडे मी त्या वर्षी परफॉर्म केला आणि तिथून मग माझी जर्नी चालू झाली. मी ओरिएंट शिपिंगला जॉइन झालो. असा माझा क्रिकेटचा प्रवास चालू झाला मग. क्रिकेटमुळे नोकरी किंवा व्यवसाय आपण पूर्ण करू शकतो का? कारण ती ॲडजस्टमेंट लागते. किंवा क्रिकेटमुळे नोकरी मिळू शकते का? मिळू शकते. कारण त्याचं उदाहरण समोरच आहे. हां. मला सुद्धा क्रिकेटमुळेच नोकरी मिळाली. आणि जर तुम्ही व्यवस्थित डिसिप्लिन दोन्ही बॅलन्स करू शकलात, तुम्ही तुमची क्रिकेट नंतर सुद्धा तुम्ही नोकरी करू शकता. तुम्ही जशी नोकरी स्टार्ट केली, तर तुमची खेळण्याची इच्छा तर आहेच, पण कधी-कधी नोकरीमुळे कुठली स्पर्धा मुकली असेल, तर असं कधी घडलंय? होतं प्रत्येकाच्या बाबतीत होतं. काही प्रायोरिटीज तुम्हाला सेट कराव्या लागतात. जशा प्रायोरिटीज असतील त्याप्रमाणे तुम्हाला पुढे जावं लागतं. तर मग कुठली स्पर्धा जी तुम्हाला खेळायचीच होती आणि ती नोकरीमुळे मिस झाली आणि त्या गोष्टीची खंत आजही मनामध्ये आहे? हां, एक आपली लायन्स क्लबला टुर्नामेंट व्हायची. अ, नाव नाही आठवत मला. ती चांगली टुर्नामेंट होती आणि काही कामानिमित्त मी नॉर्थ साइडला गेलो. डी-सी व्हिजिटसाठी मी तिकडे गेलो. हं. तर ती मला टुर्नामेंट खूप खेळायची होती आणि आम्ही सेमीफायनल हरलो होती.
क्रिकेटचं मैदान म्हटलं तर गमती-जमती असतीलच किंवा क्रिकेटचा टूर असेल किंवा गेट टुगेदर असेल, तर त्या गमती-जमती नक्कीच तुम्ही अनुभवल्या असतील. आणि आमच्या प्रेक्षकांना देखील जाणून घ्यायला आवडेल, की त्या गमती-जमतीचे किस्से वगैरे तर नक्की आपण सांगाल अशी अपेक्षा. हां, आम्ही कांगाली खेळून येत होतो, आमच्या क्लबच्या मॅचेस आणि ट्रेनमध्ये बसलेलो. तर एक नॉर्थ इंडियन जोरात धावत-धावत आला, आमच्या ट्रेनमध्ये बसला. तर विराट स्पोर्ट्सचे जे मालक आहेत, बबलू कनोजिया आणि चक्र्या होता आमच्याबरोबर त्या डब्यात. त्यांची मॅच ते पण माझ्याबरोबरच होते. त्यांची मस्करी चालू होती. तर तो जसा आला धावत-धावत आणि त्यांच्या बाजूला बसला. तर चक्र्या म्हणाला, की "कहाँ जाना है?" तो बोलता है, की "मुझे विरार जाना है." ये डब्बे में मत ब तो म्हणाला, की "ये डब्बे मत बैठो, आगे वाले डब्बे में बैठो. वो डब्बा पहिला जाएगा." सगळे पब्लिकवरती हसायला लागले एकदम. परत असा एक किस्सा बलसडून आम्ही येत होतो. हा गमतीदार किस्सा नाही, पण फॅन्स कसे असतात आणि येत होतो ट्रेनमध्ये बसलो. जंबोने गायला सुरुवात केली, जोसेफ मनाजे आणि जितके त्या डब्यामध्ये होते, त्यांच्या सीटवरती सीट सोडून आमच्या बदल्या येऊन लागले आणि सगळे त्याच्याबरोबर गात होते. पूर्ण बोरिवली येईपर्यंत. म्हणजे तो 2 तासाचा प्रवास, 2-3 तासाचा प्रवास कधी गेला ना आम्हाला कळालं नाही. क्रिकेटचा खेळ जसा आनंद देऊन जातो, कधी-कधी रडवतो सुद्धा. तर कधी क्रिकेटमुळे रडलात का? किंवा निराश झालात का? क्रिकेट सोडण्याची इच्छा झाली का? क्रिकेट इच्छा तर नाही झाली माझी क्रिकेट सोडण्याची. ती होणार पण नाही. जोपर्यंत फिट आहे तोपर्यंत खेळत राहीन मी. पण काही-काही मॅचेस हरायचो सुरुवातीला. कधी माझ्या चुकीमुळे किंवा कधी टीममेटच्या चुकीमुळे किंवा निराश व्हायचो आम्ही. पण असं वाटायचं की कधी आम्ही कमबॅक करू. परत समोरच्या टीमला हरवून आम्ही कधी आमच्या टीमला जिंकू. जोपर्यंत टीम जिंकत नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहायचो. क्रिकेटचं जो करियर आहे, जे अजूनही तुमचं चालू आहे. तुम्ही आता जवळपास 50शीच्या घरात आहात. म्हणजे 50वं वर्ष तुमचं चालू आहे आणि तुमच्या चेहऱ्याकडे, तुमच्या फिटनेसकडे पाहून ते वाटत आहे तुम्हाला तुम्ही जर पाहिलं तर ते 35 या 30चाच म्हणेन. तर खूप चांगला फिटनेस तुम्ही राखलेला आहात. पण क्रिकेट कधी-कधी वय बघतं. तर वयामुळे क्रिकेटचा तो स्टान्स आहे किंवा जी फ्लेक्सिबिलिटी आहे, ती तुमची कमी झाली आहे का? नाही वाटत. मला तर मी अजून तसाच फिट आहे आणि फ्लेक्सिबिलिटी जी आहे माझी ती तशीच आहे. कारण फिटनेस आणि तुम्ही डिसिप्लिन ठेवलं तुम्ही तुमच्या फिटनेसमध्ये, तर तुम्ही अजून क्रिकेट खेळू शकता. म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही क्रिकेट खेळू शकता. सगळं तुमच्या फिटनेसवर आहे, डायटवर आहे. या पूर्ण कारकिर्दीमध्ये कधी पॉज आलाय का? कुठल्या कारणासाठी किंवा तुम्ही खेळणं कमी केलंय का? नाही अजूनपर्यंत नाही. कंटिन्युटी तेच राहिली आहे. तर आता पण प्रोफेशनल क्रिकेट माझं बंद झालं. कारण प्रोफेशनल क्रिकेट कसं तुम्हाला अ, सगळ्या मॅचेस जावं लागतं हं. आणि डेडिकेटेड पूर्ण डिसिप्लिनने, पूर्ण त्या फोकसने खेळावं लागतं. जेणेकरून म्हटलं टीममध्ये अनबॅलन्स नाही कुठला प्लेयर जर गेला नाही, तर ती जागा त्याची रिकामी होते आणि तो मग सफर टीम होते त्याची. त्यामुळे मग मी प्रोफेशनल क्रिकेट आता कमी केलं आणि लोकल क्रिकेट खेळतो. कांगा लीगचा अनुभव कसा व्यक्त कराल? सांगायला की मी आता सध्या जवळ-जवळ एक 7-8 वर्ष खालच्या डिव्हिजनला खेळतोय. एन्जॉय करतोय. खूप मजा येते. सगळे जुने संघ-सहकारी आहेत माझे. त्यांच्यावर एन्जॉय करतो क्रिकेट. कांगा लीगचा आपण उल्लेख केलेला आहे. तर कांगा लीगमध्ये ती डिफिकल्टी लेव्हल आहे. ती क्रिकेटपटूला अजून जास्त जागरूक बनवते. तर ती लीग खेळल्यानंतर क्रिकेटपटू अजून जास्त विकसित होतो का? नाही एक डिव्हिजन्स आहेत कांगा लीगमध्ये. तुम्हाला ए डिव्हिजनला सगळ्याच मॅचला तुम्हाला सगळे चांगले प्लेयर मिळणार. तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन, तुम्हाला फोकस खूप करावं लागतं. मेहनत करावी लागतात. जसे डिव्हिजन तुमच्या वाढत जातात. ए, बी, सी, डी तसे तुमचे ज्या मॅचेस आहेत, ज्या अपोनंट असतात, ती 13 मॅचेस असतात. त्याच्यापैकी 4-5च तुमच्या ज्या टीम असतात खालच्या डिव्हिजनला त्या चांगल्या असतात. बाकीच्या टीम थोड्याशा ओके असतात. म्हणजे नॉर्मल असतात. हं. तुम्हाला जास्त मेहनत करावी लागत नाही तिकडे आणि टेनिस क्रिकेटर म्हटलं की त्याला असं काही फरक पडत नाही की ऑलरेडी ते मेंटली टफ असतात खूप आणि त्यांची थिंकिंग पॉवर जी असते खूप शार्प असतात. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आणि टीम परफॉर्मन्स हा महत्त्वाचा मुद्दा आहे क्रिकेटच्या खेळाचा आणि काही क्रिकेटपटूंना कळत नाही.
कारण टीम परफॉर्मन्स इम्पॉर्टंट आहे, तितकाच इम्पॉर्टंट तुमचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स आहे. त्यावर कसा प्रकाश टाकेल? इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स पण तितकाच इम्पॉर्टंट आहे जितका टीम 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 परफॉर्मन्ससाठी. जर तुम्ही इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स चांगला केला, पण तो टीमच्या हिताचा असेल, हं. तर तो टीमला तुम्हाला जिंकून देऊ शकतो. तर इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स जर तुम्ही केलात आणि जर तो टीमच्या हिताचा नसेल, तर त्याचा काही अर्थ नाही. अशीच मानधन देणारी स्पर्धा आता मागच्या 2 वर्षांपासून आपण पाहतोय. इंडियन स्टेट प्रीमियर लीग म्हणजे ज्या स्पर्धेकडे क्रिकेटपटू करिअरच्या उद्देशाने पाहत आहेत. तर आपला आस्पेक्ट काय आहे त्या स्पर्धेकडे पाहण्याचा? इंडियन क्रिकेट जी ISPL जी टुर्नामेंट आहे ती आता एक वेगळ्या पातळीवर गेलेली आहे. आणि जर तुम्हाला करिअर करायचं तर नक्कीच करिअर ह्या लीग थ्रू तुम्ही करू शकता. तुम्हाला तिकडे पैसे तर मिळतातच, पण पैसे मिळण्यापेक्षा तुम्ही त्या क्रिकेटमध्ये जर परफॉर्मन्स झाला, हं. तर तुम्हाला पुढची 4-5 वर्ष संधी तुम्हाला तुमच्याकडे येतच राहणार आहे. आणि त्याच्यासाठी तुमचा फिटनेस खूप महत्त्वाचा आहे, परफॉर्मन्स खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला खूप फोकस राहावा लागणार मुलांना आजच्या. क्रिकेटपटू लॉयल असले पाहिजेत. Yes. कारण लॉयल्टी खूप महत्त्वाची आहे. तर लॉयल्टीबद्दल आपण कसं या सर्व नवोदित तरुणांना मार्गदर्शन कराल? लॉयल तर असायलाच हवंय. जी कमिटमेंट केली आहे क्रिकेटपटूंनी, त्याच्यामागे त्यांनी 100% उतरायला हवं. बरोबर. आणि ती लॉयल्टी त्यांनी जर दिली तर प्रेक्षक सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त पसंत देतील, तुम्हाला लोकप्रिय डेफिनेटली, डेफिनेटली. तुमचं भविष्य काय आहे असं तुम्हाला वाटतं? कारण आता 50 वर्ष तुम्ही गाठलेली आहेत आणि अजूनही तुमच्याचं क्रिकेट काही संपत नाहीये. तर अजून तुम्ही अचीव्ह केलं नाहीये आणि ते अचीव्ह करायचंय, अशी कुठली गोष्ट आहे? अचीव्ह असं करण्यासाठी एक टास्क आहे. आता माझं घर मला घ्यायचं आहे. हं. ते जवळ-जवळ स्वप्न आता पुढच्या वर्षी माझं पूर्ण होईल. ते आहे आणि माझा मुलगा आता मेडिकलला आहे. त्याचं करिअर आहे. ह्या 2 गोष्टी आहेत. बाकी सगळं असं वाटत नाही, की मग अचीव्ह नाही केलंय. जे पास्ट होतं ते पास्ट झालं. त्याच्या मागे रडून काही फायदा नाहीये. जे आहे पुढे त्याच्यासाठी प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. म्हणजे कुठलाच रिग्रेट नाहीये. रिग्रेट नाहीये. समाधानी आहात. समाधान. घरच्यांचा सपोर्ट कसा राहिला जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळला? सपोर्ट मला ऑलवेज म्हणजे आई-बाबांचा सपोर्ट, भावाचा सपोर्ट माझा खूप आहे. प्लस माझी जी मिसेस आहे, तिने खूप सपोर्ट केला आहे माझ्यासाठी. तिचे म्हणजे सॅक्रिफाइसेस खूप आहेत माझ्यासाठी. जी मी माझं लव्ह मॅरेज होतं. मी त्या वयामध्ये क्रिकेट खेळायला ती एकटी घरी असायची. म्हणजे ज्यावेळी आमच्या फिरण्याचं वय होतं त्यावेळी ती घरी असायची. आम्ही बाहेर, ती पण वर्किंग वर्किंग वुमन आहे ती पण. आणि तिला पण सॅटर्डे संडे सुट्टी आणि सॅटर्डे संडे मी बाहेर असायचो मॅचेसला. आणि आता पण तिने पूर्ण घरची जबाबदारी घेतली. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी म्हणजे क्रिकेट खेळू शकतो. समालोचकांची भूमिका खूप महत्त्वाची राहिलेली आहे. Right. आता लाईव्ह ब्रॉडकास्टिंग आहे, पण त्या काळात ब्रॉडकास्टिंग नसायची आणि त्या वेळेचे समालोचक म्हणजे आमचे सर्व लेजेंडच आहेत. म्हणजे ज्यामध्ये बाळासुब्रमण्यम अय्यर सर असतील, हरीश पांड्या सर असतील, तसेच मोंटी खोपकर सर असतील किंवा इतर समालोचक ज्यांनी तुमचं क्रिकेट जवळून पाहिलंय आणि आता जेव्हा वेगवेगळ्या स्पर्धेत ब्रॉडकास्टिंग असतं, तुमच्या कामगिरीचा आढावा ते आता सुद्धा देतायत. त्यामुळे आम्हाला कळतंय, की तुम्ही कसं क्रिकेट खेळायचा. बरं, चांगला प्रश्न विचारला हा. तू जसं म्हणालास, की समालोचकांची जी भूमिका जी असते, ती खूप महत्त्वाची असते क्रिकेट स्पर्धेसाठी. कारण समालोचन ज्या स्पर्धेमध्ये नसेल, ती स्पर्धा कशी नीरस वाटते एकदम. आणि आम्ही ज्यावेळी खेळायचो, त्यावेळी जसा दिग्गज खेळाडूंसाठी त्यांचा खेळ पाहण्यासाठी लोकं यायची, तसंच जे हरीश पांड्या सर म्हणा किंवा सुब्रमण्यम सर किंवा आत्ताचे जे आहेत अ, नवीन समालोचन, यांची कॉमेंट्री ऐकताना ना, लोकं येणारी-जाणारी थांबतात आणि समालोचन ऐकतात. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही समालोचकांसाठी. आणि ह्या स्पर्धा ज्या आपल्या टेनिस क्रिकेटरसाठी, ही समालोचक ही खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. खूप छान. एके स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स हे YouTube चॅनल आपण लवकरच सुरू करत आहोत प्रेक्षकांच्या सेवेसाठी आणि आम्ही सर्वांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय, की त्या YouTube चॅनलकडून तुम्हाला अपेक्षा काय? जेणेकरून आम्ही ते आयोजकांना डिलिव्हर करू शकू. तर ॲज अ क्रिकेटर तुमची अपेक्षा काय आहे, की या YouTube चॅनलने प्रेक्षकांना नेमकं काय द्यायला पाहिजे? YouTube चॅनल एक जे रिसोर्स आहेत, ते परिपूर्ण पाहिजे, स्किलफुल पाहिजेत. आणि जे स्किलफुल असतील, त्यांच्या टेक्निक्स जर टेक्नॉलॉजी जर चांगली असेल,
तर नक्कीच प्रेक्षकांना ते सॅटिस्फाय करू शकतात. कसं वाटलं मन मोकळं करून या पॉडकास्टमध्ये येऊन? बरं वाटलं. धन्यवाद आपल्या बहुमूल्य वेळासाठी आणि आपलं स्वप्न आपण लवकरच पूर्ण कराल हा विश्वास आम्हाला आहे. धन्यवाद मनीष. आज इतकंच आजच्यापुरती इतकंच मंदार गरुडे सरांशी चर्चा करताना खूप बरं वाटलं आणि त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचं देखील आभार मी व्यक्त करतोय. लवकरच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.